मराठा आरक्षणात कोल्हापूर गॅझेटची एंट्री। कोल्हापूर गॅझेटियर मध्ये नेमकं काय? कोल्हापूर गॅझेटियर मध्ये कुणी केले बदल? मराठ्यांच्या मुंबईतल्या आंदोलनानंतर सरकारनं हैदराबाद आणि सातारा गॅझेटियर लागू करण्याच्या हालचाली सुरू केल्या। त्यानंतर आरक्षणाच्या लढाईत आता कोल्हापूर गॅझेटियरची एंट्री झाली आहे। कोल्हापूर गॅझेटियर मध्ये नेमकं काय आहे पाहूया। 1981 साली इंग्रजांकडून गॅझेटची निर्मिती करण्यात आली। कुणबी आणि मराठा एकच असल्याचा त्यात उल्लेख आहे। मराठा आणि कुणबीमध्ये रोटीबेटी व्यवहार होत होता। 1981 मध्ये कोल्हापूरची लोकसंख्या 8 लाखांच्या घरात गेली। 1981 साली 3 लाख कुणबी तर 60,000 मराठा होते। 1881 ला हे गॅजेट ब्रिटिशांनी प्रसिद्ध केलं, हे फार महत्त्वाचं आहे। 1881च्या गॅजेटमध्ये मराठा म्हणजेच कुणबी आणि कुणबी मराठा एकच आहेत असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे। नेमका मराठा समाज कुणबी समाज करतोय काय? तो हा शेतकरी, शेतात काम करणारा, राबणारा म्हणजेच कुणबी, हे असे सगळे हे यामध्ये आलेलं आहे। त्यामुळे कुणबी म्हणजे मराठा, मराठा म्हणजे कुणबी। मात्र 1981 साली ब्रिटिशांनी तयार केलेल्या या गॅझेटियरमध्ये 1996 साली स्थापन केलेल्या राज्य शासनाच्या कमिटीनं बदल केल्याचा आरोप सकल मराठा समाजानं केलाय। तसंच कुणबी हे मराठाच असून कुणबी दाखले देण्याचं प्रमाण हे अत्यंत कमी असल्याचं देखील त्यांनी अधोरेखित केलंय। मराठा कुणबी एक आहे असं संशोधकांचं जे मत आहे की 1996च्या गॅजेटमध्ये एकदम बदल केलेला आहे आणि कट कारस्थान केलं असं आमचं मत आहे। तर त्यामध्ये मराठा कुणबी विवाह होत नाही असं पहिल्याच ओळीत लिहिलेलं आहे। जात पडताळणीचे जे प्रमाणपत्र आहे ते फक्त 6,750 जणांना मिळालेलं आहे। की उर्वरित मग कुणबी गेले कुठे? 2003 साली हायकोर्टाने मराठा आणि कुणबी हे वेगळे असल्याचा निर्णय दिलेला आहे। मात्र कायदेतज्ञ आणि इतिहास अभ्यासकांच्या मते कोल्हापूर गॅझेटमधील मराठा आणि कुणबी यांचे पुरावे हे महत्त्वाचे ठरले जाणार आहेत। कोल्हापूर गॅझेटमध्ये मराठा आणि कुणबी यांचे उल्लेख आढळल्यामुळे आरक्षणाच्या लढाईमध्ये हे पुरावे ऐतिहासिक ठरणार आहेत। त्यामुळे आता राज्य शासन कोल्हापूर गॅझेटकडे कशा पद्धतीने पाहतं आणि त्याचा वापर कसं करतं हे मात्र येणारा काळच ठरवेल। रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर।